काय कारण आहे? याच्यासाठी कारण की सर आम्ही नेहमी प्रवास करतो, खूप आनंदाने उत्साहाने मजा मस्ती करत प्रवास करतो. कितीतरी गोष्टी असतात, मित्रमैत्रिणी असतात, एक परिवारच आहे तो आमचा. घरचा परिवार जसा असतो तसा हा दुसरा परिवार आहे, जिथे दुःख सगळं आम्ही शेअर करतो, आठवणी शेअर करतो. ही आमची जीवनरेखा आहे, लाईफ लाईन आहे एका प्रकारे, जिथं आम्ही सगळं एन्जॉय करतो. आमचे सगळ्या सहकाऱ्यांबरोबर हा आम्ही आनंद लुटत असतो. आणि आमचे संस्थापक जे आहेत रमेश महाजन आणि त्यांची टीम यासाठी आम्हाला नेहमी सहकार्य करत असते, आमच्या अडीअडचणी समजून घेत असते आणि त्यातून आम्हाला मार्गदर्शन करतात आणि पुढे आम्हाला काय करायचं त्याचंही हे करतात आणि त्याच्यासाठी जे लागतील ते प्रयत्न ते नेहमी करत असतात. जसं की आता आपल्याला ट्रेनची रिक्वायरमेंट आहे, वाढल्या पाहिजेत किंवा प्लॅटफॉर्मची दुरुस्ती झाली पाहिजे, ह्या सगळ्यासाठी ते नेहमी आम्हाला सहभाग देत असतात आणि आमच्यासाठी मदतीसाठी नेहमी पुढे तत्पर असतात. मी कविता राजेश बालुगडे. मैडम कशा प्रकारे हम सेलिब्रेट करते हैं दसरा? एक तो दशहरा है, बहुत साल में एक बार ये त्यौहार आता है। इसको हम लोग मतलब पूजा के हिसाब से सेलिब्रेशन करते हैं और करना चाहिए, हर लोगों ने करना चाहिए। जैसे अपना घर का सेलिब्रेशन करते हैं तो ऐसा भी ट्रेन का होना चाहिए। एक ट्रेन एक ऐसा चीज़ है हम लोगों का एक जीवन में कि सुरक्षित लेकर जाता है हम लोगों को जगह पे और सुरक्षित लाके हम लोगों को छोड़ देता है। इतना हम लोगों को तकलीफ नहीं होती है, ट्रेन में सफ़र करने से तकलीफ नहीं होती है, वो सही लगता है हम लोगों को। इसकी वजह से मतलब ट्रेन का पूजा होना चाहिए। जिस तरीके से हम लोग घर का पूजा करते हैं उसी तरीके से ट्रेन का भी होना चाहिए। निर्मला सोरेस। प्रत्येक वर्षी आम्ही या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतो, कारण हा सण दसऱ्याच्या आदल्या दिवशी का घेतो, कारण दसऱ्या दिवशी आम्ही सर्वजण चाकरमानी आहोत, नोकरदार आहोत, कारण आम्हाला दसऱ्याच्या दिवशी सुट्टी असते. त्यामुळे आम्ही हा क्षण अनुभवण्यासाठी आदला दिवस अगोदरचा दिवस आम्ही सिलेक्ट करतो आणि त्या दिवशी आम्ही सर्व एक मनानं आणि एक दिलानं खूप चांगलं कार्य करत असतो. आमच्या रेल्वे प्रवासी संघटनेच्या माध्यमातून आपण प्रत्येक वर्षी रेल्वे स्थानकावरती जे जे लोक सेवा देतात, त्यामुळे मोटरमॅन, गार्ड, स्टेशन प्रबंधक, रेल्वे पोलीस, RPF आणि जे आमचे पत्रकार मित्र आहेत, जे जे एक वर्षात सेवानिवृत्त होतात जे प्रवासी, त्यांचा आम्ही सन्मान करत असतो. त्यांना शाल, श्रीफळ आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मान करतो, कारण आमची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा आमचा एक सगळ्यात महत्त्वाचा दिवस आहे.